सोनारपाडा येथील जो ठाकूर कुटुंब आहे आणि त्यांची जागा मानपाडा इथे आहे, तिथे काल जी महिलांना मारहाण झालेली आहे, एक खाजगी गुंड, महिला गुंड आणि ते बाउन्सर बोलून जे आमच्या महिलांना मारहाण झाली आहे, याचा आम्ही सगळे समाज बांधव म्हणून निषेध करतो. आणि हा जो कोणी गुप्ता बिल्डर आहे त्याला मला एवढंच सांगायचं आहे की ही जागा आमची आहे, आमच्या स्थानिक भूमिपुत्रांच्या कष्टाने घामाने कसलेली आहे. हिच्यावरती जर तू दादागिरी करून कब्जा करायचा प्रयत्न करशील तर समाजाने काय बांगड्या भरलेल्या नाहीत. नमस्कार. काल जो प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, कायद्याच्या दृष्टीने बघितलं गेलं तर एखादं अनधिकृत बांधकाम जर तोडायचं असेल तर स्थानिक महानगरपालिकेची नोटीस पाहिजे किंवा ग्रामपंचायत असेल तर त्या जे प्रशासन असेल त्याची एक नोटीस पाठवली जाते किंवा त्या तोडण्यासाठी पोलीस प्रशासन तिथे बंदोबस्त घेतला जातो. काल जो प्रकार घडलेला आहे तिथे कुठल्याही प्रकारची महानगरपालिकेची नोटीस नाही, पोलीस बंदोबस्त नाही तोडण्याचा. प्रायव्हेट गुंड आणून त्या भूखंड माफिया जो गुप्ता आहे त्याने भूखंड माफियाने प्रायव्हेट गुंड आणून हे तोडण्याचा प्रकार केला. मग पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेची गरजच काय तिथे? मग जर असे प्रायव्हेट गुंड, मवाली गुंड, बाउन्सर, लेडीज बाउन्सर आणून जर असं तोडकाम करत असतील तर मग पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांचा रोलच संपतो. मग ते जर तसं करत असतील मग आगरी समाजाने काय बांगड्या भरलेल्या नाही आहेत? आगरी समाजाने बांगड्या भरलेल्या नाही आहेत आणि 27 गाव हक्क संरक्षण संघर्ष समिती या अन्यायाविरुद्ध पूर्ण ताकदीनुसार उतरणार आणि त्यांना तसे उत्तर देऊ. 27 गाव हक्क संरक्षण संघर्ष समिती पूर्ण या कुटुंबाबरोबर आणि पूर्ण समाजाबरोबर एकनिष्ठ राहील. जय शिवराय, जय आगरी. काल जी घटना ह्या सोनारपाडा गावामध्ये जी घडली त्या अनुषंगाने तिथली जी व्हिडिओ क्लिप्स आमच्यापर्यंत पोहोचल्या ती संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी सालवी साहेब यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी सकाळी मला सांगितलं की इथे जाऊन थोडं निरीक्षण कर. पण आता ह्या स्थानावरून जो अन्याय झाला आहे, जो समाजांच्या महिलांवर आणि ज्या या कुटुंबावर अन्याय झाला आहे, तुमच्या जागा तुमच्या काही जर हक्काने केल्या असतील, तुमचे जर पेपर काही बनले असतील तर तुमच्यापर्यंत ठेवा, तुम्ही त्याला न्यायालयात चॅलेंज करा. पण तुम्ही ज्या प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये बाहेरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे महिला बाउन्सरच्या नावाने तुम्ही जे इथे झोपडपट्टीचे लोक आणून जे इथे दादागिरी करण्याचा प्रयत्न करत आहात, आगरी समाजाकडनं आपल्याला आणि या पूर्ण जिल्ह्यातून आपण तुम्हाला एक आव्हान करू इच्छितो की याच्यानंतर पुन्हा असं घडता कामा नये. आमच्या रणरागिणी ज्या या घरातल्या ज्या महिला आहेत, ज्या सुना आहेत, ज्या मुली आहेत, त्यांनी ज्याप्रमाणे फाईट दिली याच्यावरून समजून जावं की फक्त एका घराने जर एवढं अन्यायाला जर समजा तोडीस तोड उत्तर देऊ शकतं तर समाज एकत्र आल्याच्यानंतर काय होऊ शकतं. मी आज आपल्या माध्यमातून पूर्ण प्रशासनाला आणि पूर्ण यंत्रणेला सांगू इच्छितो की आगरी समाज हा खूप संवेदनशील आणि शांत समाज आहे. याला तापवण्याचा प्रयत्न करू नका. ज्या प्रकारच्या घटना ठाणे जिल्ह्यामध्ये बाहेरचे गुंड आणून होत आहेत, जर अशा प्रकारच्या घटना पुन्हा जर झाल्या तर आमच्या महिलाच सांगतोय, फक्त महिलांनी भात कापणीला लागणारे विले कसे चालवायचे हे अजून विसरलेले नाही आहेत. आणि जर आमच्या चुलीला जर भाकरीसाठी लागणारं जे लाकूड आहे ते कोणत्या प्रकारे तोडले जातात, हे कोयत्याने कसे तोडले जातात हे आमच्या महिला विसरलेल्या नाही आहेत. तर कृपया आम्हाला ह्या प्रकारे या आंदोलनात उतरायला लावू नका. आम्ही प्रशासनाला आपल्या मार्फत आणि या कुटुंबाच्या मार्फत सांगू इच्छितो की ज्या लोकांनी हे अन्याय करण्याचा प्रयत्न केलाय त्या लोकांवर रीतसर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.